मंचावरनं मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण नेहमी असं म्हणत असतो की महिलांचा विकास झाला पाहिजे, महिलांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा मिळून चाललं पाहिजे, महिलांची प्रगती झाली पाहिजे. पण काही पुरुष असे असतात मंडळी की ज्यांना ही गोष्ट खुपते आणि ही पुरुष मंडळी असतात पुरुष बचाव संघटनेचे प्रतिनिधी आणि त्यांच्याचपैकी एक प्रतिनिधी आज इथे येणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अकोल्याहून किशोर बळे यांचं. नमस्कार किशोरजी, या. शुभेच्छा तुम्हाला खूप. अरे काय झालं? मी तुम्हाला सांगतो, जगात दोन प्रकारचे लोक राहतात. दोन प्रकारचे डायरेक्ट डिवायडेशन करता येते. एक म्हणजे आनंदित आणि एक म्हणजे विवाहित. दोन प्रकारचे. मी सांगतो ना, प्रेमागिमाचं काही टेन्शन नसते. प्रेम आणि लग्न याच्यात फरक काय आहे? प्रेम हा बस मधला प्रवास आहे आणि लग्न हा विमानातला प्रवास आहे. बस मधून माणूस काही बी उतरू शकते, त्याचं टेन्शन नसते. आता भारत भाऊच्या कॉलनीतली गोष्ट, त्याच्या नगरसेवकानं तर ती एक सर्वे केला का बा जे बायकोले भेट नाहीत ते असे लोक आहेत का आपल्या कॉलनीमध्ये. तर मग जे बायकोले भेट नाहीत ते डाव्या बाजूले आणि जे बायकोले भेटतात ते उजव्या बाजूले असे दोन्ही इकडे केले. तो फक्त आमचा विदर्भाचा वाघ भारतदादा गणेशपुरे हे फक्त बायकोले भेट नाही म्हणून एका बाजूला उभे राहिले. दुसऱ्या बाजूला सगळी गर्दीच गर्दी बाकीच्या लोकांची. मग याचा सत्कार बित्कार झाला, यायला विचारलं का बा वा रे वा एवढं डेअरिंग कुठून आला तुमच्यात. तर भारत भाऊनं सांगितलं का माझ्या बायकोनं सांगितलं का अजिबात गर्दीत उभं राहायचं नाही. आमचा रमशा आहे की नाही, रमशा त्याच्यापेक्षा बेदम म्हणजे त्याच्या बायकोचा पकड आमच्या बायकोचा म्हणजे त्याचा एवढा डाऊट बायकोचा त्याच्यावर. जरा 2 दिवसासाठी माहेरी गेली तर लागे तिचा फोन, हा कुठे आहे तुम्ही? हा म्हणे मी घरीच आहो. मिक्सर चालू करून दाखवा बरं. आवाजाला तिला बरं वाटलं, म्हणजे काही पुरावा पाहिजे का नाही. संध्याकाळी फोन, कुठे आहे तुम्ही? घरीच आहो मी. मिक्सर चालू करून दाखवा बरं. आहे बा घरी. दुसऱ्या दिवशी दुपारी झाली, संध्याकाळी येणार होती पण न सांगता आली. बेल वाजवली, पोरानं दरवाजा उघडला. कुठे आहेत म्हणे तुझे बाबा? काय माहित बा म्हणे ते मिक्सर घेऊन कुठेतरी गेले. तुमच्या जी मराठीची गोष्ट तुम्हाला सांगतो, कोणती सिरियल घ्या तुम्ही, निरा सगळ्या माणसाचे त्याच्यात वांधे, निरा तकलीफ सगळ्या नवऱ्यालाच आहे त्याच्यात. आता बांधते शनाया, कोणती सिरियल आहे? माझ्या नवऱ्याची बायको. त्याच्यातून काय शिकले तुम्ही? शनाया बदलता येते पण राधिका बदलता येत नाही. तो सर्वात मोठा वांदा आहे. तरी हे समजा जे नैतुर्य पोर आहेत का नाही, यायचं जे सुख आहे, यायचा जो आनंद आहे, तो झी मराठी व्हायला पावल्या नाही जाऊन राहिला. आता त्यानं नवीन आणलं बा, ते काय ते तुमचं आमचं जमलं. अरे कायले जमवता भावा, मी म्हणून राहिलो. काही गरज आहे का? तुमचं आमचं जमलं. आणि त्याच्यामध्ये पहा तुम्ही अपेक्षा कोणाच्या, सगळ्या बायाच्याच सांगून राहिल्या. आणि ते काय म्हणते, हां नमस्कार, मी अनघा, मी नेहमीच माझ्या मम्मी पप्पांसाठी प्रायोरिटी राहिलेले आणि त्यांचा जो सांभाळ करीन तोच माझा जीवनसाथी असेल. म्हणजे का त्याच्या बापाला का तुम्ही ऑनलाईन विक्रीसाठी काढता का? मग तुम्ही एवढे साड्या गिळ्या नेसून तुम्ही एवढे ऍक्ट करता, या बाईला एखाद्या वक्ती दाढी मिशी लावून माणसाचे कपडे घालून काय प्रॉब्लेम आहे असं म्हणून राहिलो मी. याचा काही ना काही विचार व्हायला पाहिजे. हे जर तुम्ही असंच चालू ठेवलं तर आम्ही भारत भाऊच्या नेतृत्वात विदर्भात आंदोलन चालू करून देऊ. हो मॅडम, काय बघताय काय रागानं? भाजीपाला आणला वागानं. वा 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 वा. पुरुष मुक्ती झालीच पाहिजे, बायको माहेरी गेलीच पाहिजे आणि आपल्या काळजातला 1 BHK एखाद्या शनायासाठी खालीच पाहिजे. म्हणून आता शपथ घ्या. उभे राहा, शपथ घ्या. माझ्या हातावर हात ठेवा. कारण कोण्या बाईला भेणार नाही, मी बायकोले तर अजिबात भेणार नाही. म्हणा ना, काही म्हणता मग नाही. आता हो येतो, आणतो. वा 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 वा. किशोरजी या. वा वा, फार मस्त फार मस्त. आणि मला इतकं छान वाटतं की आज दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्ही पोहोचलाय आणि एका मागोमाग एक असे बॉम्ब फुटतायत. मला इतकं भारी वाटतंय की मेहनत दिसायला लागली. फार सुंदर केलं तुम्ही आणि शुभेच्छा. नागपूरकर साहेब काय सांगाल? अध्यक्ष महोदय, अशा प्रकारच्या अनेक समस्या मी आजपर्यंत या विधानसभेत मांडलेल्या आहेत.
पण तुम्हाला सांगतो, ही जी तुम्ही या ठिकाणी समस्या मांडून गेली बळी, ही पण समस्या आम्ही या ठिकाणी विधानसभेत मांडू. आणि तुम्हाला सांगतो की पुरुषांसाठी एक विशेष पॅकेज या ठिकाणी आम्ही जाहीर करू. वा 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 वा. कष्टाचं फळ काय मिळालंय? तुमचं दुःख मी समजू शकतो, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला आम्ही हापूस देतोय. वा वा. तुम्हाला देणार आहे सफरचंद. सर आणि आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे पुढच्या स्पर्धकाला इकडे बोलवण्याची. काय आहे की हे जे पुढचे स्पर्धक आहेत ते एकटे येत नाहीत. याच्या आधी पण ते आलेत आणि ते वेगवेगळ्या लोकांना आपल्या बरोबर घेऊन येतात, म्हणजे वेगवेगळे आवाज आपल्या सोबत घेऊन येतात. अशीच एक आवाज की दुनिया घेऊन येत आहेत सतीश कासेवार, वा. नांदेडहून. वा वा या सतीशजी. वा 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 वा. नमस्कार. नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार. काय ना, कार्यक्रमासाठी मला प्रत्येक ठिकाणी बोलवत असतात, परंतु माझा कार्यक्रम आहे हसवण्याचा. ऑडिशनला आलो, चला हवा उद्याच्या, आणि तिथं बघितलं तर घामच आला मला, कारण एवढे दिग्गज मंडळी त्या ठिकाणी आले होते ऑडिशन देण्यासाठी. रजा मुराद साहेब त्या ठिकाणी आले आणि त्यांची शेरोशायरी चालू झाली. बड़े बुजुर्गों ने कहा है वा 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 वा. कि भाई हंसना चाहिए, वाह। क्योंकि हंसने से सेहत अच्छी लगती है. इस शो के बारे में मैं क्या कहूँ. चला हवाई उड़ाए एक ऐसा शो है जो हमको एक एनर्जी का टॉनिक देता है. त्यांच्या पाठीमागे होते अनिल कपूर साहेब. अनिल कपूर आपल्या स्टाईल मध्ये. ऐक. तुम्हारी पसंद को मैं अच्छी तरह जानता हूँ दोस्तों. सर से पांव तलक एकदम मस्काच मस्का है, बोले तो एकदम झकास. अजय देवगन. अजय देवगन अरे झूठ बताते नहीं है मुझे, झूठ बताते नहीं है मुझे. चौक वो नहीं होते जो किसी को रुला के किसी को हंसाओ. चौक तो वो होते हैं जो हमारे सागर कारंडे साहब करते हैं. उनकी हिट्टी पे तालियां बजती है, उनकी हिट्टी पे हंसते हैं लोग. वाह, एक बात यहाँ पे याद आती है कि दुनिया के सारे डॉक्टर लोगों को दवाई लिख के देते हैं, लेकिन ये डॉक्टर नीलेश साबरे जी अपने टीम को जोक लिख के देते हैं, और इसकी वजह से आज पूरा महाराष्ट्र हंसता है, खिलता है. त्यांच्यानंतर त्या ठिकाणी होते आपले सयाजी शिंदे साहेब. सयाजी शिंदे गारंटी के साथ सबको हंसाएंगा, ऐसे जोक मारेंगा कि सबको हंसी निकल पाएंगी और सबकी तालियां बजेंगी. गारंटी के साथ बजाने का, नहीं तो मैं स्कूटर लेके आऊंगा और भर लेके जाऊंगा. आणि त्या ठिकाणी अण्णा हजारे आले आणि अण्णा हजारेंनी शुभेच्छा दिल्या. अरे अनेक देशामध्ये अनेक कार्यक्रम होतात, परंतु झी मराठीवरील चला हवा उद्या हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचार नाही. वा. आहे ते माया, ममता, प्रेम आणि लोकांना हसवण्याची जिद्द. त्यामुळे मी चला हवा उद्याच्या नवीन पर्वासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्याही भ्रष्टाचार मुक्त. धन्यवाद. वा 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 वा. वा 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 वा. खूप छान. डॉक्टर, कसं वाटलं परफॉर्म? वा कासेवार, फार चांगलं केलं, फार मस्त केलं तुम्ही. मागच्या वेळेला वेगळे आवाज घेऊन आलात आणि आम्हाला तेव्हाच उत्सुकता वाढली होती की आता पुढच्या वेळेला तुम्ही कुठले आवाज घेऊन येणार आमच्या समोर, आणि आजही फार वेगवेगळे आवाज होते. मस्त. ऑल द बेस्ट. वा. नागपूरकर साहेब. यांची आवाज काढण्याची कला आम्हाला आवडली. माझं असं म्हणणं आहे की हा माणूस विधानसभेत पाहिजे. का म्हणजे एकच माणूस वेगवेगळ्या माणसांचे आवाज विधानसभेत पोहोचवेल. आवडलं, चांगलं, छान. ऑल द बेस्ट. मला आवडलेला आहे तुमचा कोट. वा वा मला आवडलेला आहे तुमचा कोट. वा. एवढ्याला दिलाय तो. कविता ऑफर आहे. काही सुचलं नाही म्हणून बोलू अगं. वा आणि वा. आता आपण बघणार आहोत की सतीशजींना कष्टाचं फळ काय मिळालं आहे. नागपूरकर कष्टाचं साहेब. फळ. सतीशजी, आम्ही खुश आहोत म्हणून तुमच्या तब्येतीसाठी आम्ही सफरचंद देतो. वा वा. तुम्हाला देतोय हा सफरचंद. सफरचंद. वा 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 वा. धन्यवाद सतीशजी, शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.